नमस्कार. वसुमित्र लाईफ एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेड तर्फे तुम्हा सर्व शेतकरी मित्रांचं आपल्या दर मंगळवारच्या फेसबुक लाईव्ह सेशन मध्ये स्वागत. आजचा जो विषय आहे तो मुख्यतः आता द्राक्षाच्या दृष्टिकोनातनं आपण हा आता सेशन घेतलाय. द्राक्षाची आता ऑक्टोबर छाटणीची लगबग अनेक शेतकऱ्यांची सुरू झाली असेल. काही जणांच्या अर्ली छाटण्या झाल्या आहेत, तिथेही घड जिरण्याच्या समस्येवर काही सोल्युशन्स शोधणं हे उपाय शोधणं हे चालू असेल. तर त्या दोन्ही ह्याच्यासाठी आज आपण आता इथे हा लाईव्ह सेशन आपण वसुमित्र तर्फे घेणार आहोत. तर आपल्याला माहितीये की खरं म्हणजे फळ छाटणीची जी तयारी असते ती काय आता ऑक्टोबर छाटणीच्या आधी 15 दिवस आधी वगैरे अशी काही नसते. तर एप्रिल छाटणीच्या वेळेलाच ती तयारी म्हणजे तेव्हापासून ती तयारी ही करायला लागते. कारण असं आपल्याला आता हे अनेक हे पाळतातही की पाया जेवढा भक्कम तेवढं फळ चांगलं. आणि त्यामुळे काडी तयार करणं, मुळी तयार करणं हे एप्रिल छाटणीच्या सुमारास किंवा त्याच्यानंतरच्या काळात हे सगळं केलं जातं. पण समजा तिथे काही थोडेफार पुढे मागे काही झालं असेल, तिथे काही प्रॉब्लेम्स असतील, तर परत आपल्याला फळ छाटणीच्या वेळेला किंवा त्याच्यानंतरही काही दिवसात आपल्याला हे सगळं जी काही उणिवा असतील बागेमध्ये, त्या भरून काढता येतात. तर त्या दृष्टीने आता आपण बघणार आहोत. असं गृहीत धरू की एप्रिल छाटणीनंतर म्हणजे खरड छाटणीनंतर आपण चांगली तयारी केलेली होती फळ छाटणीच्या दृष्टिकोनातनं किंवा जास्तीत जास्त चांगले घड येण्याच्या दृष्टिकोनातनं. आणि मग आता फळ छाटणीच्या वेळी काय करायचं याची माहिती ही आता आपण घेऊया. तर मगाशी म्हटलं तसं फळ छाटणीसाठी वसुमित्रांनी काही बेसल डोस हे केलेले आहेत. संवेद ह्युमिफॉस, क्रोमा आणि संवेद अल्ट्रासिल सॉलिड या 3 खतांचा आपण बेसल डोस घालावा असं अनेक शेतकऱ्यांना सांगतो. एकतर सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की ही तिन्ही जी खतं आहेत ती 100% ऑर्गॅनिक आहेत. ऑर्गॅनिकली सर्टिफाईड आहेत आणि फॉस्फेट, पोटॅश आणि सिलिकॉन या 3 अन्नद्रव्यांची आपण इथे कार्बनच्या बरोबरीने कार्बन आणि ही तिन्ही अन्नद्रव्य याचं एकमेकांशी ब्लेंडिंग केलेलं आहे ऑर्गॅनिक कार्बन आणि ह्याचं. आणि त्यामुळे त्याच्या उपलब्धतेविषयी आणि विषयी ही काळजी ही ह्या खतांमधनं घेतली आहे. याची जरा डिटेलमध्ये माहिती घेऊया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बऱ्याच जणांना हे ह्युमिफॉस काय आहे हेही आता माहिती झालंय. अनेक जण न चुकता ते वापरतात. की कशासाठी वापरतात तर रासायनिक स्फुरद खतांना 100% पर्याय म्हणून हे ह्युमिफॉस फक्त द्राक्षच नाही तर ऊस किंवा टोमॅटो असेल, ढोबळी मिरची असेल, अनेक सर्व प्रकारची पिकं असतील याच्यामध्ये हे वापरलं जातं. याचा सगळ्यात हा तर पर्याय म्हणून हा आहेच आहे. याचा सगळ्यात पहिला जो फायदा आपल्याला लक्षात येतो पिकाच्या किंवा द्राक्षाच्या ह्याच्यावर तुम्ही जर बघाल तर पांढऱ्या मुळीची वाढ किती झालेली आहे हे फॉस्फेट अपटेक कसा झाला आणि फॉस्फेट अवेलेबिलिटी कशी झाली आहे याच्यावर ते अवलंबून असतं. आणि तो सगळ्यात पहिला फायदा ह्युमिफॉसचा असं म्हणता येईल. बीजांची लवकर उगवण होते, बाकीच्या आपल्याला सोईंगच्या वेळेला उपयोग होतो. पण आता जे आपल्याला द्राक्षासाठी महत्वाचं आहे की काडी आणि खोड हे मजबूत करण्यासाठी म्हणजे कुठेही त्याच्यातलं स्टोरेज थोडंफार जरी कमी झालेलं असेल तर ते स्टोरेज कमी राहू नये या दृष्टिकोनातनं ह्युमिफॉसचा अतिशय महत्वाचा फायदा होतो. आणि हे जर मजबूत असेल त्याचं न्यूट्रिएंट्स म्हणजे विशेषतः फॉस्फेटची पूर्णपणे उपलब्धता तिथे झालेली असेल तर घड बाहेर पडायला आणि ते न जिरण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग ह्युमिफॉसचा होतो. पानं गडद हिरवी होतात. अतिरिक्त जो काही वेळेला नायट्रोजन ह्या काळात उपलब्ध असतो तोही टाळला जातो. शाकीय वाढ मी म्हटली की अतिरिक्त नायट्रोजनमुळे जी होते ते नायट्रोजन आणि फॉस्फेट याचं बॅलन्सिंग होतं आणि त्यामुळे अप्रत्यक्षरित्या शाकीय वाढ ही टाळली जाते. जी वाढ एरवी नत्राच्या बाजूने असते आणि नत्र जास्त मिळतं आणि फॉस्फेट कमी मिळतं विशेषतः DAP सारख्या खतामध्ये. आणि त्यामुळे फॉस्फेट फिक्स होतो, नत्र मिळतं आणि मग हे अतिरिक्त वाढीकडे
वेलीचा कल राहतो. अशा पद्धतीने ते टाळण्यासाठी म्हणून ह्या ह्युमिफॉसचा फायदा हा होऊ शकतो. आणि शेवट जो गोड आहे, म्हणजे आपल्याला शेवटी ही फळ छाटणी आपण घेणार आहोत. त्याचा शेवट जो गोड करायचा असेल, तो गोड केव्हा होईल, की आपलं उत्पन्न जर व्यवस्थित येईल, वाढेल. तर हे ह्युमिफॉस जर वापरलं तुम्ही डी किंवा रासायनिक स्फुरद खताच्या जागी, तर 20-25% उत्पन्न हे वाढू शकतं. हा अतिशय महत्वाचा फायदा हा ह्युमिफॉसचा आहे. अजून त्याचे बाकीचे जे फायदे आहेत ते म्हणजे कीड रोग कमी करायला विशेषतः अ, आता वातावरणामध्ये ढगाळ वातावरण आहे, पावसाच्या शक्यता अनेक ठिकाणी आहेत, या वर्तवलेल्या आहेत आपल्या वेदर स्टेशनमधनं. तर डावणीचा अतिशय मोठा धोका हा आता आहे. ह्याच्या आधीही अनेक जणांच्या ह्याच्यात डावणी आलेला असेल. तर फॉस्फेट डेफिशियन्सी जर असेल, तर डावणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. आणि तो एक इनडायरेक्टली याचं ह्युमिफॉसचं जे महत्व आहे, की फॉस्फेटची अवेलेबिलिटी आणि अपटेक हा व्यवस्थित होतो. त्यामुळे इनडायरेक्टली कीड किंवा रोग हे मुख्यतः डावणीचा विचार केला, तर त्याच्यासाठी अतिशय महत्वाचं काम ह्युमिफॉसच्या माध्यमातून हे होऊ शकतं. त्याच्यामुळे हे ऑर्गॅनिक आहे तिसऱ्या ह्याच्यावर जे लिहिलंय, की ऑर्गॅनिक कार्बन किंवा ह्युमसनी ब्लेंडेड असं हे ह्युमिफॉस आहे. त्यामुळे जमिनीतल्या उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते, जमीन भुसभुशीत होते किंवा जमिनीचा मातीचा पोत सुधारतो आणि अगदी अल्कलाईन सॉइलमध्ये सुद्धा फॉस्फेट किंवा थोडं सलाईन सॉइलमध्ये सुद्धा फॉस्फेट अवेलेबिलिटी हा प्रश्न राहत नाही. आणि एकीकडे फॉस्फेटही अवेलेबल होतं आणि त्या बरोबरीने कॅल्शियम, मॅग्नेशियम, फेरस, झिंक यासारखे सुद्धा अन्नद्रव्य हे ह्या ह्युमिफॉसमध्ये जे हर्बल एक्स्ट्रॅक्ट घातलेत, त्याच्यामधनं मिळू शकतात आणि कार्यक्षमतेने रोपांकडून हे वापरले जातात. त्यामुळे ह्युमिफॉस त्याचा डोस आपण पहिल्या स्लाइडमध्ये जो सांगितलाय, की 8 ते 10 बॅगा फळ छाटणीच्या आधी 15 दिवस साधारणपणे 8 ते 10 बॅगा ह्या ह्युमिफॉसच्या घालाव्यात, असं आपण सुचवलंय. त्याच्या बरोबरीने जे आत्ता महत्व आहे, की फळ छाटणी आपण घेतोय तिथे पोटॅशचं खूप अतिशय महत्व आहे. कारण फ्लॉवरिंग येणं, घड तयार होणं, फ्लॉवरिंग येणं, त्याच्यानंतर तो न जिरणं आणि त्याच्या बरोबरीने पुढची जी द्राक्षमण्यांची वाढ आहे आणि घडाची वाढ आहे, त्यासाठी पोटॅश हे अतिशय महत्वाचं आहे. तर त्या अनेक ठिकाणी रासायनिक पोटॅश खतं ही वापरली जातात. पण त्याला पर्याय विशेषतः एम-ओ-पी वगैरे आपण वापरत नाही द्राक्ष बागेमध्ये. पण जर समजा कोणी वापरत असेल, तर 100% पर्याय हा रासायनिक पोटॅश खतांना आहे. एस-ओ-पी जर वापरत असाल, तर एस-ओ-पीचा डोस याच्यामध्ये कमी होऊ शकतो आणि याच्यामध्ये सुद्धा सेंद्रिय कर्ब आहे आणि त्यामुळे जमिनीची कॅटायन एक्सचेंज कपॅसिटी जी आहे, त्या कर्बामुळे ती वाढते आणि त्यामुळे पोटॅश अपटेक हा व्यवस्थित होऊ शकतो. हा अ, ह्याच्या बरोबरीने असल्यामुळे सेंद्रिय बरोबर असल्यामुळे पोटॅश यातला लीच होत नाही. जमिनीतनं वाहून जात नाही पाऊस जरी पडला तरी सुद्धा आणि त्यामुळे 100% उपलब्धता ही त्याची होते. आणि त्याचबरोबर पोटॅश अपटेक झाल्यामुळे जे आहे, की फळधारणा, फुलधारणा किंवा आधी मी घड निर्मितीपासून म्हणेन, की घड निर्मिती आणि फळधारणा हे किंवा फुलधारणा आणि मग फळधारणा यामध्ये अतिशय चांगला फायदा याचा क्रोमाचा होऊ शकतो. तसंच पोटॅश अपटेक व्यवस्थित झाल्यामुळे फुलगळ, फळगळ थांबण्यासही मदत होते. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जे आहे, आपण हा बेसल डोस हा काही 10-15 दिवसासाठीच्या उपयोगासाठी म्हणून घालत नाही. तर अगदी द्राक्ष काढेपर्यंत त्याचा उपयोग व्हावा अशा दृष्टीने बेसल डोसची उपाययोजना केलेली असते. त्यामुळे शेवटचा जो टप्पा आहे, की फळ फळं जी आहेत, द्राक्षमणी जे आहेत त्याचा रंग, तजेला, टिकाऊ क्षमता, दर्जाच्या द्राक्षाच्या उत्पादनात वाढ, तर हे सगळे फायदे ह्या समेत क्रोमाचे आपल्याला पुढे मिळतात. पुढपर्यंत मिळतात, शेवटपर्यंत मिळतात. आता बेसल डोसला जरी घातला असेल, तरी मी पुन्हा तुम्हाला सांगेन, की ज्यावेळेला घडाची वाढ होते आणि फुगवण सुरू होते, तर त्यावेळेला सुद्धा या 2 खतांचा वापर हा तुम्ही परत एकदा करा. त्याचा डोस वगैरे त्या स्टेजला आपण सांगूया. आत्ता जो बेसल डोसचा जो डोस आहे, तो एकरी 3 बॅगा असा आपण सांगितलेला आहे. त्याच्यानंतर तिसरं जे खत आपण सांगतोय, की अल्ट्रासिल सॉलिड.
आणि ते हे मुख्यतः याचा फायदा असा आहे की हे बाजारामध्ये अनेक सिलिकॉनची खतं आहेत. लिक्विड स्वरूपातलंही आहे आणि हा सिलिकॉन साठीचा हा सेंद्रिय स्वरूपातला पर्याय आहे. जगभरामध्ये ही सगळी कॅल्शियम सिलिकेट किंवा या रासायनिक स्वरूपातलं सिलिकाची खतं ही अवेलेबल आहेत. आपला हा जो अल्ट्रासील सॉलिड आहे हे 100% सेंद्रिय स्वरूपातला हे आहे. त्याच्यामुळे लोंब्यांमधलं दाणे पूर्ण भरतात हे जरी असलं तरी आपले घडामधले जे मणी आहेत, ते पूर्णपणे तयार होतात किंवा पानावरची जी लव ताठ कडक होते. थ्रिप्सच्या प्रादुर्भावावर आता कदाचित नव्या ह्याच्यावर थ्रिप्सही येण्याची शक्यता खूप दाट असते आणि तो थ्रिप्स येऊन त्या घडाला चाटणं, हे सुद्धा आपल्या द्राक्षाच्या पुढच्या क्वालिटीच्या दृष्टिकोनातनं हे अतिशय महत्वाचं असतं. तिथे अल्ट्रासीलचा अतिशय चांगला उपयोग प्रिव्हेंटिव्ह म्हणून, क्युरेटिव्ह नाही, पण प्रिव्हेंटिव्ह म्हणून कारण त्यांनी त्या याची हे जी आहे ती कडक होते भित्तिका आणि त्यामुळे एक प्रकारे प्रिव्हेन्शन म्हणून उपयोग होतो. नत्राचं संतुलित शोषण होतं त्यामुळे सुद्धा अतिरिक्त वाढ आहे, जी आता आपल्याला ऑक्टोबर छाटणीनंतर टाळायची आहे, शेंड्याची वाढ. ती टाळायला याचा उपयोग होईल. स्फुरद आणि पोटॅशची उपलब्धताही याच्यामुळे वाढते. क्षाराची तीव्रता कमी होते. अनेक बागांमध्ये आपल्याला आता माहिती आहे, की खूप क्षारयुक्त जमिनी झाल्या आहेत. पण त्या क्षारांना टाळून बाकी अन्नद्रव्यांची उपलब्धता करण्यासाठी अल्ट्रासील हे त्या पिकाला हे मदत करत असतं. मॅंगॅनीजचा अतिरिक्त शोषण की ज्याच्यामुळे त्या टॉक्सिसिटीमुळे पिकाला अतिशय त्रास होतो. तर ते टाळण्यासाठी सुद्धा अल्ट्रासीलचा उपयोग होतो. तर अशा पद्धतीने मगाशी मी पहिल्यांदा जे सांगितलं, की ह्युमिफॉसच्या 8 ते 10 बॅगा, क्रोमाच्या 3 बॅगा आणि अल्ट्रासेल सॉलिडची 10 किलोची 1 बॅग. अशा पद्धतीने हे बेसल डोसचं आपण हे केलेलं आहे आणि त्याच्यामधनं फॉस्फेट, पोटॅश आणि सिलिका याची पूर्णपणे उपलब्धता ही आपल्याला फळ छाटणीच्या वेळी 15 दिवस आधी हे केलं, तर ते होऊ शकेल. याच्यानंतरचा जो हे आहे, म्हणजे द्राक्ष छाटणी झाली आणि तुम्ही नंतर जे वापरणार आहे आता त्याच्यानंतर जेव्हा वेलीची वाढ सुरू होते, तर त्यावेळी पहिली जी स्टेज आहे ती महत्वाची. ती म्हणजे पोंगा स्टेज 3ऱ्या-4थ्या पानाच्या स्टेजला किंवा पोंगा स्टेजला हे अतिशय महत्व आहे हे आपल्याला माहिती आहे. तर तिथे जे आपण आता सुचवणार आहोत, ह्याच वेळेला आत्ताच सांगतोय, की हे लिक्विड स्वरूपातलं फॉस्फेट, पोटॅश, सिलिका हे तुम्ही स्प्रेमधनं 2.5 मिली पर लिटर किंवा 3 मिली पर लिटर असं तुम्ही वापरू शकता. ह्याच्यातनं मुख्यतः आयोनिक स्वरूपातलं फॉस्फेट, पोटॅश, सिलिका हे मिळणार आहे आणि त्याच्या बरोबरीने फायटोचेकची हे आपण सांगतोय 2.5 मिली पर लिटर. फायटोचेकचा एक वैशिष्ट्य असं आहे, की खरं म्हणजे हे मी असं म्हणेन, की फायटोचेक हे अ, मुख्यतः एप्रिल छाटणीपासून त्याचा वापर करायला पाहिजे. पण समजा तेव्हा केलेला नसेल तरी सुद्धा ऑक्टोबर छाटणीनंतर समजा ढगाळ वातावरण असेल, प्रकाशसंश्लेषणाला अडचणी येत असतील, तर त्या फायटोचेकचं काम असं आहे, की त्या अ, ढगाळ वातावरण असेल किंवा थोडाफार सूर्यप्रकाश कमी असेल, तर त्या ह्याच्यामध्ये CO2 ॲब्सॉर्प्शन हे फायटोचेकमुळे अतिशय चांगल्या पद्धतीने होतं आणि ते झाल्यामुळे झाडाचा जो सीएन रेशो आहे तुमच्या काडीचा, जो सीएन रेशो आहे तो बॅलन्स होतो आणि अतिरिक्त वाढ जी आहे शेंड्याची, ती अशा पद्धतीने थांबवता येऊ शकते आणि त्याचबरोबर सायटोकायनिनची निर्मिती ह्या फायटोचेकमुळे ही अतिशय चांगल्या पद्धतीने होते. त्याचा आपल्याकडे हा मुख्यतः हे सी पर्याय म्हणून आपण हे फायटोचेक हे सुचवतो आणि तिथे ग्रोथ रिटार्डंट म्हणून फक्त ते काम करत नाही, तर सायटोकायनिनच्या निर्मितीसाठी आणि त्यामुळे फ्रुटफुलनेस हे तर आधीच हा झालेला असेल एप्रिल छाटणीच्या सुमारास. पण त्याच्यातनं बाहेर पडणारा जो घड आहे नंतर ऑक्टोबर छाटणीनंतर, तो घड जोमदार येण्यासाठी आणि न जिरण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग हा होऊ शकतो. त्याच्या बरोबरीने जे पिथ्री-केथरी एस-आय मी तुम्हाला जे सांगितलं ते भरपूर पांढरी मुळी फुटण्यासाठी आहे. म्हणजे आधी ह्युमिफॉस आणि क्रोमा तुम्ही वापरलेलंच आहे. पण हे आयोनिक स्वरूपातलं, लिक्विड स्वरूपातलं तुम्ही ड्रिपमधनं सुद्धा देऊ शकता आणि स्प्रेमधनं सुद्धा देऊ शकता. दुसरा अजून एक त्याचा फायदा असा आहे, की बोथ फार घट्ट न राहता वापसा स्थिती ही कायम राहते.
ह्याच्यासाठी जे मुख्य आपलं आपण जे प्रॉडक्ट सुचवतो हे तिसरं जे तुम्हाला चौथं जे सांगितलेलं आहे, ते सेवा हे सांगितलंय. सेवा हा आपल्याला माहिती की हे मुख्यतः अजैविक ताण किंवा अबायोटिक स्ट्रेससाठी आपण हे 300 मिली पर एकर अशा पद्धतीने ते ड्रिपमधनं सुचवतो. आणि त्याचा अतिशय महत्वाचा असा फायदा आहे, की आता जो काही वेळेला ऑक्टोबर छाटणीच्या च्या सुमारास अनेकांचा जो बोध आहे, तो द्राक्षाच्या वेलींच्या खालचा, तर तो खूप घट्ट झालेला आहे. त्या घट्ट झालेला असतो. सेवाच्या 1 ते 2 ॲप्लिकेशन नंतर साधारणपणे 15 दिवसातनं एकदा अशा दुसरा जे ॲप्लिकेशन आहे ते दुसऱ्या 15 दिवसातनं दुसरं आपण सुचवतो. आणि त्यावेळेला ते जर वापरून झालं, तर तिथे वापसा स्थितीही कायम राहते आणि बोध हा अतिशय भुसभुशीत होतो. पांढऱ्या मुळ्यांची सुद्धा सेवाच्या ॲप्लिकेशन नंतर भरपूर वाढ होते. अशा प्रकारचं ह्या तिन्ही याचं ॲप्लिकेशन हे आपण सुचवतो आहोत, की ज्याच्यामध्ये बेसल डोसला मी सांगितलं, की पायाची भरडी करून घ्यायची. पाया घट्ट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे 3ऱ्या-4थ्या पानाच्या स्टेजला, पोंगा स्टेजला या तिन्ही प्रॉडक्ट्स आणि त्याच्या बरोबरीने जे पी आपण अनेक ठिकाणी वापरतो, तेही वापरायला हरकत नाही. तर अशा पद्धतीचं हे मी सुचवते. त्याच्यानंतर आज जिथे अजून एक समस्या अनेक ठिकाणी असते, दरवर्षीच असते ही. तर जिथे विशेषतः अर्ली छाटणी झालेली आहे, तिथे अनेक ठिकाणी आता घड जिरण्याची समस्या ही निर्माण होऊ शकते किंवा झालेलीही असेल अनेकांच्या ठिकाणी. तर ती का निर्माण होते? त्याच्याविषयी आपण माहिती घेऊन त्याच्या उपाययोजनेविषयी सुद्धा ही माहिती आपण घेऊया. तर ही समस्या निर्माण होण्यासाठी अनेक कारणं आहेत. म्हणजे एकच कारण आहे असं काही नाही. सगळ्यात पहिल्यांदा जे आपण म्हणू, की खरड छाटणीच्या वेळे योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन जर झालेलं नसेल, तर ही समस्या निर्माण नक्की होऊ शकते. मगाशी मी म्हटलं तसं द्राक्ष फळं जर आपल्याला गोड हवी असतील, तर त्याची पायाभरणी ही खरड छाटणीच्या वेळेपासूनच करायला पाहिजे. आणि तेव्हापासूनच तुम्ही या सगळ्याची काळजी खरं म्हणजे घ्यायला पाहिजे आणि तेव्हा जर ते नीट फॉस्फेट अवेलेबल झालेला नसेल, पोटॅश अपटेक नीट झालेला नसेल आणि काड्यांमधलं जर स्टोरेज वाढलेलं नसेल, तर घड जिरण्याची समस्या निर्माण होऊ शकते. दुसरा जो महत्वाचा आहे, की पाण्याचा निचरा व्यवस्थित नसेल. आपण आपल्या अनेकांच्या बागेतली माती ही सलाईन आहे, अल्कलाईन आहे. अनेक ठिकाणी ती पाऊस म्हणजे पाणी असताना लोण्यासारखी मऊ होते आणि वाळल्यावर एकदम कठीण होऊन जाते दगडासारखी. तर अशा ह्याच्यामध्ये पांढरी मुळी वाढत नाही, चालत नाही आणि त्यामुळे ती पांढरी मुळी चालली नाही तर आपण जे अन्न त्यांना खायला घातलंय ते उचलू शकत नाहीत त्या आणि मग पुढे घर जिरण्याची समस्या ही निर्माण होऊ शकते. आणि ती पांढरी मुळी चालली नाही की आपोआप सायटोकायनिनची निर्मिती थांबते आणि त्याच्यामुळे शेंड्याची अतिरिक्त वाढ जी आहे, ती तर होते शिवाय बाळी तयार करण्याकडे सगळी एनर्जी त्या वेलीची ही वापरली जाते. किंवा आपण जेव्हा ऑक्टोबर छाटणी म्हणजे अजून एक कारण असं आहे, की ऑक्टोबर छाटणी जी घेतो, ते एप्रिल छाटणीपासून कमीत कमी 150 दिवसाची काडी ही तयार व्हायला पाहिजे. आणि ती जर झालेली नसेल, तर त्या अर्थातच त्या काडीतला अन्नद्रव्य साठा हा कमी असतो आणि मग त्याचा परिणाम घड जिरण्यावर होतो. याच्या बरोबरीने मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, की ढगाळ वातावरण असेल, कमी सूर्यप्रकाश असेल, त्यामुळे काय होतं, की प्रकाश संश्लेषणच त्याच्यामध्येच अडथळे येतात. अकार्यक्षमतेने ते होतं. त्यामुळे काडीचं पोषण हे कमी होतं आणि त्याचा परिणाम म्हणजे पेशी विभाजन पूर्ण न झाल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम घड निर्मितीवर होतो. तर इतकी अनेक कारणं ही सांगितली जातात. आणि ह्याच्यापेक्षाही अजून काही कारणं डिटेलमध्ये सांगता येतील आपल्याला तेवढा वेळ नाहीये. पण ही महत्वाची कारणं ही घड जिरण्याची समस्या निर्माण होण्यामध्ये आहेत. आणि गेले कित्येक वर्ष आपण द्राक्ष बागायतदारांबरोबर काम करतोय आणि त्याच्यासाठी वसुमित्रनी अभ्यासानुसार, रिसर्चनुसार काही उपाययोजना सुद्धा ह्या सुचवलेल्या आहेत. मगाशी मी पहिल्यांदा आधीच्या ह्याच्यात सुद्धा सांगितलं छाटणीच्या ह्याच्यात, की सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते म्हणजे आता अर्ली छाटणी झालीये, तिथे समजा ह्युमिफॉस वगैरे वापरलेलं नाहीये. तर इमिडिएटली जिथे तुम्हाला फॉस्फेट, पोटॅश यांची उपलब्धता हवी असेल, तर तिथे मुख्यतः सफेद P3K3 असायचा, की ज्याच्यामधनं आयन स्वरूपात उपलब्धता होते आणि
त्याच्यामुळे मुख्यतः फॉस्फेट, पोटॅश आणि नायट्रोजन यांचा रेशो हा अतिशय बॅलन्स होतो आणि त्यामुळे ती अतिरिक्त वाढ जी आहे शेंड्याची, ती आपल्याला रोखता येते आणि त्याचा परिणाम घड न जिरण्यावर हा अप्रत्यक्षरित्या होऊ शकतो. फॉस्फेट, पोटॅश आणि सिलिकॉनमुळे पांढरी मुळी सुद्धा अतिशय चांगली चालते आणि त्याचाही परिणाम होऊन अन्नद्रव्य उचलण्याची वेलीची जी शक्ती आहे, कार्यक्षमता आहे, ती वाढते. मगाशी मी फायटोचेकचंही तुम्हाला सांगितलं, की खरं म्हणजे त्याचा जे प्रोटोकॉल आपण जो केलाय तो एप्रिल छाटणी आणि ऑक्टोबर छाटणी या दोन्ही वेळेला ते वापरावं. 3ऱ्या-4थ्या पानाच्या स्टेजपासून असं आपण सुचवतो. समजा एप्रिल छाटणीवरच्या वेळी कोणी वापरलं नसेल, तरी सुद्धा आता ऑक्टोबर छाटणीनंतर तुम्हाला वापरायला मुख्यतः घड जोमदार होण्यासाठी त्याची ग्रोथ रिटार्डंट म्हणून म्हणजे विशेषतः जे एक्सपोर्टचे ग्रेप्स आहेत, की जिथे सी किंवा या सगळ्याला बंदी आहे का वापरायला, तर तिथे फायटोचेकचा पर्याय म्हणून अतिशय चांगला उपयोग हा तुम्हाला होईल. शेंड्याची वाढ टळेल आणि फायटोचेकचं काम हे ग्रोथ रिटार्डंट हे म्हणून अतिशय वेगळ्या प्रकारे ते काम करतं. मुख्यतः मगाशी मी सांगितलं, की कमी सूर्यप्रकाश असेल, ढगाळ वातावरण असेल, तर ते CO2 त्या काळातही CO2 शोषून घ्यायची कार्यक्षमता वाढवतं. आणि त्यामुळे त्याचबरोबरीने फॉस्फेट, पोटॅश याचीही आयन स्वरूपात उपलब्धता होते आणि फोटोसिंथेसिस झालं, की मग काडीतलं स्टोरेज हे वाढू शकतं. त्याच्या बरोबरीने त्यातला काही फोटोसिंथेट्स हे मुळांकडेही पाठवले जातात. त्या फोटोसिंथेसिसमध्ये तयार झालेले आणि त्यामुळे मुळं स्वतःची सायटोकायनिन्स तयार करू शकतात. मग त्यांची निर्मिती म्हणजे पांढऱ्या मुळ्यांची निर्मिती सुद्धा चांगली होते आणि बोधही अतिशय भुसभुशीत होऊ शकतो. कारण तिथे मायक्रोबची संख्या वाढते आणि इतका फायटोचेकचा असा वेगळ्या पद्धतीचा फायदा हा द्राक्षाच्या एप्रिल आणि ऑक्टोबरच्या छाटणीच्या काळात हा आहे. त्याचा तुम्ही जरूर वापर करून घ्या. मगाशी मी म्हटलं तसं बेसल डोसमध्ये आधीपासून जर युमिफॉस, क्रोमा, अल्ट्रासील वापरले असेल, तर पिथ्री-केथ्री एसआयमध्ये जे फायदे सांगितलेत किंवा ते जे तर ती जी विशेषतः घड जिरण्याची जी क्षमता आहे, हे शक्ती समस्या आहे, ती खूप कमी प्रमाणात होऊ शकते. त्याच्या बरोबरीने मगाशी मी आधीच्या ह्याच्यात सुद्धा सांगितलं, की संवेद सेवाचा वापर हा करा. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे, की म्हणजे अनेकांना माहिती असेल, की सेवा हे आपण जेव्हा तयार केलं तेव्हा ते पाणी वाचवा, 50% पाणी वाचवा आणि तरी वेली व्यवस्थित ठेवा याच्यासाठी केलं. पण जसं आपण त्याच्यावर काम करत गेलो तसं आता दिसतंय, की ते सर्व प्रकारच्या अबायोटिक स्ट्रेस म्हणजे पाणी जास्त असेल, अगदी बागेत पाणी भरलं असेल, पाऊस पडत असेल अचानकपणे किंवा एकदम टेम्परेचर कमी झालं असेल, टेम्परेचर जास्त झालं असेल, या सर्व प्रकारच्या वातावरण बदलातल्या ताणात हे संवेद सेवा बागेला वेलीला ताणविरहित करायला मदत करतं आणि म्हणून त्याचा वापर आत्ता सुद्धा पावसाचे हे सांगितलेलेच आहेत. अ, ह्याच्या आधी सुद्धा पाऊस थोडा बराच होऊन गेलेला आहे. तर त्या सगळ्या काळामध्ये पाणी जर असेल बागेमध्ये भरलेलं, तर ती वेल वाचवण्यासाठी आणि पुढे त्याची ग्रोथ चांगली होण्यासाठी संवेद सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करेल. आणि असा जर ताणाचा प्रसंग जर सतत येत असेल, तर मी असं सांगेन, की दर 15 ते 20 दिवसांनी एकरी 300 मिली तुम्ही ड्रिपनी हे संवेद सेवा हे सोडत जा. 3-4 वेळा जरी सोडलं, तरी सुद्धा त्याचा अतिशय लाँग टर्म इफेक्ट हा मिळू शकतो. अनेक ठिकाणी हे मी बघितलंय, मगाशी सुद्धा सांगितलं, की पांढऱ्या मुळीची समस्या बहुत घट्ट असेल, तर पांढऱ्या मुळीची समस्या हे होते. तर त्यावेळेला सुद्धा संवेद सेवाचा वापर विशेषतः आम्ही आता अनेक ठिकाणी त्याचा वापर करून बघितलेला आहे. अगदी ज्या क्षाराच्या जमिनी आहेत आणि किंवा पाणी सुद्धा जिथे क्षाराचं जमिनीत सतत पडून त्या जमिनी घट्ट व्हायला लागल्या आहेत. अशा ठिकाणी सुद्धा संवेद सेवा जर वापरलं, तर 2 ते 3 ॲप्लिकेशन नंतर अक्षरशः स्पंजासारखी भुसभुशीत जमीन ही होऊ शकते आणि अतिशय मऊ अशी जमीन होते आणि त्याच्यामुळे पांढऱ्या मुळीला त्याची चाल ही अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकते. म्हणून संवेद सेवाचा आवर्जून वापर करा. कारण ती मुळी फुटली तर पुढे घड
तयार होणार आहेत किंवा ते जिरणार नाहीयेत. म्हणून ते अतिशय आवश्यक आहे असं मी म्हणेन. त्याच्या बरोबरीने घड जर जिरणार असतील किंवा अतिशय कमजोर घड असतील, तर त्याच्या बरोबरीने संवेद K3 याचा सुद्धा मी अनेक जण 0050 जे वापरतात, तर त्या ठिकाणी K3चा वापर आपल्याला करता येईल आणि त्याचा सुद्धा घड न जिरण्यासाठी आणि घडाचं पुढचं कारण याच्यातनं आयोनिक स्वरूपात पोटॅश मिळतो आणि त्या पोषणासाठी संवेद K3ची अतिशय महत्वाची आवश्यकता ही तुम्हाला असेल 3 ml पर लिटर अशा पद्धतीने तुम्ही ते 2 ते 3 वेळा साधारणपणे 15 ते 20 दिवसाच्या अंतराने तुम्ही त्याचं हे घेऊ शकता. मगाशी मी म्हटलं तसं हे काही फोटो आहेत, की ह्या सगळ्या पॅकेजचा वापर करून जिथे-जिथे आपण अ, द्राक्षावर याचा वापर केला, तिथे बघा तुम्ही हे तुम्हाला फोटोमध्येही बघता येईल, की नुसतीच शेंड्याची वाढ कमी झालेली नाहीये. इंटरनोडल डिस्टन्सही तुम्ही बघा, त्या काडीची जाडी पण बघा आणि त्याच बरोबरीने त्याच्या याच्यामधनं बाहेर पडणारा जो घड आहे, तो किती जोमदार आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तयार झालेला असा बाहेर पडतोय, हे तुमच्या लक्षात येईल आणि अतिशय सोप्या पद्धतीने ऑर्गॅनिकली तुम्ही ही घडाची निर्मिती ही करू शकता. इथेही तुम्ही बघू शकता, की 3ऱ्या-4थ्या पानावर हे वेल आलेली असताना ही घडाची निर्मिती किती चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आणि या सगळ्याचा वापर म्हणजे मगाशी मी तुम्हाला जे म्हटलं, हे सगळं आवर्जून सांगण्याचं एक असं कारण असं आहे, की जेव्हा आपण फळ छाटणी जेव्हा म्हणतो, फळं केव्हा चांगली लागतात? तर पाया जेव्हा पक्का असेल तेव्हा, मुळं जेव्हा व्यवस्थित असतील तेव्हा आणि ती हे फ्रूट केव्हा मिळेल तर रूट चांगली असतील तर. अशा प्रकारे ह्या सगळ्या पॅकेजचं वर्णन हे आपल्याला करता येईल. मग ते ह्युमिफॉस असेल, क्रोमा असेल, अल्ट्रासील सॉलिड असेल किंवा आपली वरची जी फायटोचेक सारखी किंवा सेवा P3K3 SI सारखी जी हे त्याची उपाययोजना आपल्याला करायला सांगितली. या सगळ्याचा फायदा आणि उपयोग हाच आहे, की पाया भक्कम करा, मुळं भक्कम करा, मुळं भरपूर फुटवा आणि त्याचा परिणाम हा आपली फळं व्यवस्थित यायला, भरपूर चांगले घड लागायला, नुसती मोठे घड नाही म्हणजे मोठी द्राक्ष नाहीत, तर भरपूर घड आणि त्याच्या आधीची जी समस्या आहे, की घड कुठेही जिरणार नाही. त्या सगळ्या समस्यांवर म्हणजे आधी रूटची काळजी घ्या आणि मग फळाची अपेक्षा करा, असं आपल्याला म्हणता येईल. अ, हे या आणि ते करण्यासाठी वसुमित्र तुम्हाला या पद्धतीने नक्कीच मदत करू शकतं. एवढं मी खात्रीने तुम्हाला सांगते. आणि हे सुद्धा काही फोटो हे बघता येतील. अजून ह्याच्यावर कोणाला काही माहिती हवी असेल, तर तुम्ही आमचे हे विशेषतः नाशिक, नगर किंवा सोलापूर, पुणे, सांगली या भागातले नंबर तुम्हाला उपयोगी पडतील. त्यांना आमच्या प्रतिनिधींना अ, हे करून तुम्ही नक्की फोन करून माहिती विचारू शकता. एवढं बोलून हे आजचं लाईव्ह सेशन आहे, ते मी त्याच्यासाठी थांबते. धन्यवाद.